नांगरे पाटलांचं एका शाळेत झालेलं भाषण खूप फेमस झालं होतं। तेच ते स्पर्धा परीक्षा इफ यू फेल टू प्लॅन वालं 3:30 वाजता उठणं स्वर्गीय कारण वगैरे ते भाषण खूपच व्हायरल झाल्यामुळे नांगरे पाटील जवळजवळ सगळीकडे माहीत झाले। इतकं नाव आधी कोणत्या अधिकाऱ्याचं झालेलं नसेल। अर्थात ते भाषण वक्तृत्वाचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे। भाषेतील अलंकार त्यात उत्कृष्ट रीतीने वापरलेले आहेत। उदाहरणार्थ अतिशयोक्ती। पण त्या भाषणाचा एक वेगळाच परिणाम अधिकारी वर्ग आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांवर झाला। त्यानंतर अनेक आबाळ हिपले अधिकारी उदयास आले की जे अभ्यास कसा केला, काय वेगळं केलं यापेक्षा त्यांनी केलेला तथाकथित संघर्ष, गरिबी, परिस्थिती, उपासमार, ठेचा, ठोकरा, हळवेपणा, देशाची सेवा वगैरे अशी भंपक चावून चोता झालेल्या गोष्टींवर गप्पा जोडायला लागले आणि पेठेतील तसेच इतर ठिकाणची जनता हे असले भाषण ऐकण्यालाच अभ्यास समजायला लागली। नंतर भाषणांची दुसरी लाट आली ती IPS भरत आंधळे यांच्या रूपाने। गावाकडच्या पोरापोरींना धंद्याला लावण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे। नाव ठेवणारे लोक गावाकडच्या गप्पा, संघर्ष, एवढे वर्ष अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा पास होऊन माझ्यासारखं आबाळ हिपलून फेमस होता येईल हा भाषणाचा सार होता। ज्यांना MPSCतील M सुद्धा माहीत नव्हता ते सुद्धा हे भाषण पाहायचे आणि गायछाप खात इन्स्पायर व्हायचे। आंधळेंच्या भाषणानंतर मग एकाहून एक उपटसुंब अधिकारी भाषणबाजी करून वर्षभर सेलिब्रिटी होऊन गायब झाले। ग्रामीण भागातील काहीतरी कामधंदा करणाऱ्या पोरांना या असल्या भाषणबाजांनी MPSC UPSCच्या धंद्याला लावलं आणि पोरांनी स्वतःचीच लावून घेतली। तर प्रश्न असा आहे की मुळात एवढे लोक इकडे येतातच कशाला, एवढ्या कमी जागा असताना सुद्धा? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे समाजात मिळणारा स्टेटस। एकदा का तुम्ही अधिकारी झाले की लोकांची जीभ घासून जाते, पण ते अधिकाऱ्यांची चाटुगिरी सोडत नाहीत। पॉवर मिळते, दुसरं म्हणजे पैसा, एकतर बऱ्यापैकी पगार, अलाउन्सेस आणि वरतून खायला भरपूर पैसे असतातच। अजून एक गोष्ट अशी की राजकीय पुढाऱ्यांच्या शिक्षण सम्राटगिरीचा परिणाम म्हणून शहराच्या कोपरापासून गावाकडच्या खोपच्यात कॉलेजे निर्माण झाली। त्यामुळे अकारण शिक्षणाचा फुगा तयार झाला। वर्षभर कॉलेज न करता सुद्धा BA, BSc, BCom वगैरे करून बेकाम झालेले कार्यकर्ते सुद्धा IIT, AIMS, NIT आणि इतर चांगल्या महाविद्यालयातील टॉपर पोरांशी स्पर्धा करून IS, IPS, DC, तहसीलदार वगैरे होण्याची स्वप्न पाहतात आणि घरच्यांना आशेला लावून ठेवतात। मग पुण्यातल्या पेठेतील चहाच्या दुकानावर गप्पा करण्यात किती वर्ष निघून जातात याचे काही मोजमाप राहत नाही। रोजचं पेपर वाचन, करंट अफेअर्समुळे राजकारणही वाचण्यात येतं। मग हे राजकीय तज्ञ पार राजकारण्यांचे आईबाप एक करतात। MPSCच्या राज्यसेवा परीक्षेला क्वालिफाय न ठेवल्यामुळे जेवढे अभ्यासू पोरं नापास झाले नसतील तेवढे पवार साहेबांच्या राजकीय डावपेचांच्या गप्पा करण्याने झाले आणि मोदी उदयानंतर राजकीय गप्पा तर पार भारत महासत्ता होण्यापासून UPSC करणाऱ्यांनी तलाठ्याची परीक्षा देण्यापर्यंत पोहोचल्या। असो, त्यानंतर मग पोरांची वाट लावण्यात मोठा वाटा आहे तो क्लासेसचा। धर्माधिकारी सरांनी राजकीय इच्छेने IAS सोडल्यानंतर व भाजपने त्यांना तिकीट न दिल्यामुळे सरांनी मग कार्यकर्ता अधिकारी घडवायच्या नावाखाली चाणक्य मंडळ नावाचा एक आदर्शवादी क्लास सुरू केला। सरांचंही वक्तृत्व चांगलं असल्यामुळे अनेक ढकलपास पोरं सुद्धा ह्या धंद्याला लागली। नंतर स्टडी सर्कल, युनिक वगैरेंनी या धंद्याला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रूप आणलं। मग डायरेक्ट 12वी नंतरची पोरं कॉलेजात व्यक्तिमत्व विकास करायचा सोडून घटनेची कलम, गव्हर्नर जनरल आणि खजुराहोचे शिल्प कोणी तयार केले हे वाचून स्वतःला ज्ञानी समजू लागले। आता तर शाळेपासूनच पोरग शेंबूड पुसत मला कलेक्टर व्हायचं असं सांगतात। आधी डॉक्टर, इंजिनियर तरी सांगायचे। माझ्याच नात्यातील एक व्यक्ती मला सांगत होती की मला पोराला IAS बनवायचं आहे। सध्या त्यांचा पोरगा 6 वर्षाचा आहे। त्यांनी पोराकडून अनेक थुकराट देशांच्या राजधान्या पाठ करून घेतल्यात। उदाहरणार्थ थायलंडची राजधानी बँकॉक वगैरे। ह्या राजधानीचं नाव इंग्लिशमध्ये सुद्धा डबल मिनिंग वाटतं। त्याविषयी अधिक काय बोलावं? असो, रट्टा मारायला अभ्यास समजणारे अनेक महान लोक मी माझ्या ह्या चक्षुने पाहिलेत। बाय डिफॉल्ट ह्या परीक्षांमध्ये बहुतेक जण फेल होणार हे आधीच ठरलेलं असतं। म्हणजे बघा, साधारण 10 लाख परीक्षार्थी UPSCचे फॉर्म भरतात, मेन्सला 10,000च्या आसपास जातात, इंटरव्ह्यूला 2,500 आणि फायनल रिझल्ट येतो 700 ते 800 जणांचा। कारण जागाच तेवढ्या असतात। त्यातले साधारण 180 IAS, तितकेच IPS आणि बाकीचे मग फेमलेस पोस्ट घेऊन आयुष्यभर कुडत बसतात। त्यात परत केडर सिस्टीममुळे एकदा एका राज्यात पोस्टिंग झाली की आयुष्यभर त्याच राज्यात
जॉब करावा लागतो. म्हणजे एकदा तुम्ही काश्मीर किंवा नॉर्थ ईस्टला जॉईन झाले तर आयुष्यभर तिथे सर्व्हिस करावी लागते, तिथेच राहावं लागतं. फार फार तर शेवटी दिल्लीला मंत्रालयात सेक्रेटरी वगैरे होता येतं. एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांचं देखील असंच गणित आहे. दुसरी एक चिवताईगिरी म्हणजे जी यूपीएससी आणि एमपीएससी दोन्हीही करून ठेवली आहे ती म्हणजे मोकार वय वाढवली. यूपीएससीने 38 पर्यंत आणि एमपीएससीने पार 43 पर्यंत, म्हणजे पोरांनी आयुष्य ह्यातच घालवावं. पण सरकारला प्रश्न विचारू नये हा सरकारचा शुद्ध हेतू. या फालतूपणामुळे पोरं वर्षानुवर्ष पोस्ट नंतरच्या जीवनाचं स्वप्नरंजन करत आशेवर जगतात. मग त्यातले 99.99% बाय डिफॉल्ट घरी जातात, किंबहुना जावंच लागतं त्यांना. असो, भरपूर सिंहावलोकन झालं. तर मुद्दा असा आहे की कोणत्याही अधिकाऱ्याने कितीही रुशन पाणवणाऱ्या कथा सांगितल्या, क्लासवाल्यांनी कितीही स्वप्नांचा बाजार मांडला किंवा मोटिवेशनल स्पीकरवाल्यांनी कितीही नेवर गिव्हअपचे तारे तोडले तरी उगाच मेंढरागत पोरांनी या क्षेत्राकडे येऊन स्वतःची आणि घरच्यांची वाट लावू नये. त्यापेक्षा खाजगी क्षेत्रात नोकरी, स्वतःचा एखादा उद्योगधंदा किंवा शेती व निगडीत क्षेत्रात कर्तृत्व गाजवावे. कला, काम, क्रीडा क्षेत्रातही चांगल्या संधी आहेतच. डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगला कंटेंट तयार करून कुठल्याही IAS अधिकाऱ्यापेक्षा जास्त फेमस होता येतं आणि समाजावर प्रभाव टाकता येतो. मी आत्ताच पीटर थिल ह्या लेखकाचं एक 0 to 1 नावाचं एक पुस्तक वाचलं. त्यात लेखकाचं म्हणणं आहे की माणसाने 0 to 1 काम करावं. म्हणजे माणसाने असं काम निवडावं ज्यात तुम्ही फेल जरी झाले तरी 0 व्हायला नको. जसं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत होतं, एक तर हिरो नाही तर डायरेक्ट 0. समजा तुम्ही एखादा उद्योग सुरू केला आणि तुम्ही त्यात ठरवलं की एका वर्षात मी 10 लाख रुपये कमावणार, आणि जर तुम्ही ते टार्गेट अचीव करण्यात फेल झाले आणि तुम्ही 10 टार्गेट जरी अचीव केलं तरी तुम्ही 1 लाख कमावणार. म्हणजे 0 पेक्षा चांगल्या स्थितीत राहणार. त्याच ठिकाणी तुमची पोस्ट निघाली नाही तर तुम्ही 0 होणार. तर मुद्दा असा आहे, काहीतरी प्रोडक्टिव्ह क्षेत्र निवडा. उगाच भाकाळ लोकांची भाकाळ भाषणं ऐकून आपल्या स्वप्नांची दिशा ठरवू नका. कसं आहे, माणूस एकदा यशस्वी झाला की त्याने काही फेकलं तरी समाज ते खरं मानतो. विस्टन चर्चिल म्हणतातच, नथिंग सक्सीड लाईक सक्सेस. यशासारखे यश नसते. देशाला चांगल्या उद्योजकांची, कलाकारांची, तंत्रज्ञानांची, शेतकऱ्यांची गरज आहे. म्हणून आपल्या आवडीनिवडीनुसार क्षेत्र निवडा आणि आपल्या आवडीनिवडी का निर्माण झाल्या ते सुद्धा तपासून बघा. त्या खरंच आपल्या आवडी आहे की कुठल्या तरी सामाजिक प्रेशरमुळे म्हणा किंवा स्टेटसमुळे म्हणा त्या तुमच्या आवडी झाल्या आहेत ते बघा. मी पण बघतोय तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या जमतात, ज्या गोष्टीत आनंद देतात, अशा गोष्टी केल्या तर चांगलं यशस्वी होता येतं. उगाच लोक इज्जत देत आहे म्हणून अधिकारी व्हायच्या मागे लागू नका. आयुष्य खूप छोटं आहे, त्यात आयुष्याची एवढी वर्ष एका गोष्टीच्या मागे घालवण्यात काही अर्थ नाही. उठा, जागे व्हा आणि सरकार किंवा सरकारी व्यवस्थांच्या नादी लागू नका. लोकशाही सरकार ही मुळातच एक अनप्रोडक्टिव्ह आणि इनसफिशियंट सिस्टीम आहे. विल्सन नावाचा एक लोकशाही समर्थक ब्रिटिश विचारवंत सुद्धा म्हणाला होता की तुमच्या आणि माझ्या जीवनात जे काही चांगलं बदल घडत आहेत ते खाजगी क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे, त्यातल्या मुक्तपणामुळे. सरकार ही व्यवस्था मुक्तपणाला अडथळा असतो, तिचा कंट्रोल हा कमीत कमी होत गेला पाहिजे. असो, ओल्ड राजेंद्रनगर व पेठेतल्या आधीच माजलेल्या लोकांचं घर भरणं बंद करा. एवढे बोलून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय 3:30 वाजता उठणं. जय स्वर्गीय कारण. तुमचाच विजू बाबा.